भंडारदरा येथे विनामूल्य व्यसनमुक्ती केंद्र 6 वर्षात शेकडो रुग्णांना नवसंजीवनी। अकोले तालुक्यातील भंडारदरा येथे व्यसनमुक्त भारत अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या विनामूल्य व्यसनमुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन केंद्रामुळे गेल्या 6 वर्षात शेकडो व्यसनाधीन व्यक्तींना नवजीवन मिळाले आहे। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू राजस्थान व भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात असून समाजात व्यसनमुक्तीचा सकारात्मक संदेश पोहोचत आहे। केंद्राबाबत माहिती देताना नंदकिशोर घुले व रामनाथ आरोटे यांनी सांगितले की या केंद्राच्या माध्यमातून अनेकांना दारू व इतर व्यसनांपासून मुक्त करण्यात यश आले आहे। येथे येणाऱ्या रुग्णांना समुपदेशन, मानसिक आधार तसेच सकारात्मक जीवनशैलीचे मार्गदर्शन दिले जाते। निसर्गरम्य व शांत भंडारदरा परिसरात वसलेले हे केंद्र रुग्णांच्या मानसिक आरोग्यासाठी पोषक ठरत आहे। केंद्रात नियमित ध्यान, मेडिटेशन, योग व व्यक्तिमत्व विकास सत्रांचे आयोजन केले जाते। या उपक्रमांमुळे व्यसनमुक्तीची प्रक्रिया अधिक प्रभावी ठरत असल्याचे दिसून येत आहे। या केंद्रामुळे अनेक कुटुंबांना नवसंजीवनी मिळाली असून समाजात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती वाढत आहे। व्यसनाधीन व्यक्तींनी या विनामूल्य सेवांचा लाभ घेऊन नवे आयुष्य सुरू करावे असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे। दरम्यान प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ही आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक संस्था असून तिची स्थापना दादा लेखराज कृपलानी ब्रह्माबाबा यांनी केली आहे। महिलांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेली ही संस्था सध्या 140हून अधिक देशांमध्ये राजयोग मेडिटेशनद्वारे आत्मविकास व विश्वशांतीचा संदेश देत आहे। तर आमची जी आध्यात्मिक संस्था आहे तर ही इंटरनॅशनल आहे। 140 देशापेक्षा जास्त ठिकाणी कार्यरत आहे आणि त्यामध्ये व्यसनमुक्ती हा विषय सर्व ठिकाणी अंमलात आणला जातो प्रॅक्टिकली। त्या माध्यमातून आपल्या भंडारदरा या येथे गावामध्ये 6 वर्षापासून तर व्यसनमुक्ती केंद्र सुरू केलं आहे। माननीय आमदार साहेब वगैरे स्वतः आले होते ओपनिंग करून, डॉक्टर बी आले होते। आत्तासुद्धा एक आता MS डॉक्टर आलेले आहेत, त्या मॅडम MS डॉक्टर आहेत, MS आहेत आणि त्याद्वारे आम्ही बऱ्याच रुग्णांना इथे दारूपासून मुक्ती दिलेली आहे। तसंच त्यांच्या मानसिक रुग्णापासून सुद्धा मुक्ती दिलेली आहे। असे बरेच पेशंट इथं आता नीट होऊन जातात आणि सध्या 2 ते 3 पेशंट तर इतके बदललेत की ते रोज प्रवचन आणि 2 तास मेडिटेशन केल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही। ते स्वतः इथे येतात, मेडिटेशन करतात आणि आदिवासी भागात इथे दारू खूप मोठ्या प्रमाणात घेतली जाते प्रत्येक घरामध्ये। तर गावातील सुद्धा सर्व भंडारदरा गावातून सर्वांची खूप आम्हाला सहयोग भेटत आहे। तर आमचं औषध बी आता आम्ही मागवलेले आहे फ्रीमध्ये बरेच। तर आमचे जे आहे मुख्य मुंबई आणि माउंट आबू तर त्याची सप्लाईंग बी आता सुरू होणार आहे आणि त्या माध्यमातून इथे अनेक लोक आता ठीक होऊ शकतील। इथलके व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली, काय सांगा? तर आम्ही ते आमच्या स्वतः आमचे बंधू आहे ना, मोठे बंधू, तर ह्यांनी दारूमुळं त्यांचे लिव्हर खराब बस्ट झालं आमच्या समोर आम्ही बघितला मृत्यू। तर हे अल्कोहोल त्यामुळे मला त्यामध्ये खूप दुःख झालं होतं यावेळेस आणि मग त्यावेळेस मी ठरवलं होतं की आपण दारूपासून जेवढं होता येईल जे बी काम करता येईल दारू मुक्तीसाठी ते करू। आणि त्याच वेळेस नंतर आमची आई पण अध्यात्म मार्गात होती आणि मग मी हा मार्ग पकडला। मी काही लग्न केलं नाही आणि मी यामध्ये एक संन्यास घेतला आणि आध्यात्मिक आणि व्यसनमुक्ती हा माझा विषय मग आनंदाचा ठरला। मला खूप आनंद होतो आणि आता इतक्या सुंदर वातावरणात तुम्ही पाहता इतकं सुंदर वातावरण इथं ध्यानाने बांधलेलं आहे। इथं मेडिटेशनसाठी खूप लोक येतात, मुंबई, पुणे, पार पश्चिम बंगालपासून येतात आता खूप। आणि अनेकांना खूप स्ट्रेसमधून, मायग्रेनमधून निघतात, अनेक सायकोलॉजी अजून हॅल्युसिनेशनमधून निघले तिथे प्रॅक्टिकली। आणि दारू तर खूप 2-3 तर खूप पेशंट इतके सुंदर नीट झालेत। एक कंडक्टर होते इथे आमच्या शेजारी गेट समोर राहतात, ते गाव आहे त्यांचे, तो त्यांना अफलातून अनुभव झाला कोरोनामध्ये। त्यांनी सर्व्हिस सोडून घरी बसले दारू पिल्यामुळं। त्यांचं लेटरसुद्धा काढलं होतं सगळं की त्यांना नोकरी सोडून द्या म्हणून।
आणि त्यांनी इथे आल्यानंतर अनुभव घेतला तर इतके क्विक बरे झाले व्यवस्थित. खास मेडिटेशन आमच्या इथे मेडिटेशन ध्यान आणि गोळ्या दिल्या त्यांना. तर त्या गोळ्या सर्वांना माहिती आहे की आपल्या तर त्या दिल्यानंतर त्यांना खूप फरक पडला आणि आता ते इतके क्लीन झाले त्यामध्ये. तसे की आता एक पेशंट भारत खाडे म्हणून आहेत, तर ते तर इतके धिंगाणे आहेत, 32 वर्षाची दारू. आणि विशेष म्हणजे त्यांना इथं आल्यानंतर इतकं बरं वाटलं ना. आणि त्यांना जे आम्ही ॲडवाईस दिले ना समोर द्या, त्यांना खूप आवडलं. ही खूप मोठी केस आहे की डॉक्टर लोक त्यांचं इथं येऊन त्यांनी यूट्यूबवर टाकलं हे घेऊन मुलाखती. का तर ते म्हणे 1 सेकंडमध्ये कोण कसं सोडू शकतो 32 वर्षाची दारू. तर ह्या व्यक्तीने 1 सेकंडमध्ये सोडून दाखवली. 1 सेकंडमध्ये ते पहाटे 4 वाजता उठायला लागला, ध्यान करायला लागला इथे येऊन. आणि 1 सेकंड नंतर त्यांनी दारू आणि मटण 32 वर्ष सगळं सोडून दिलं. आजच्या तरुणांमध्ये देखील वाढती व्यसनहीनता जाणवते आहे, त्याबद्दल काय सांगाल? तर तरुणांमध्ये जाणवण्याचे कारण काय आहे की जो मीडिया चांगलं दाखवतो हे ते पाहत नाही. जो मीडिया व्यर्थ दाखवतो ते पाहतात. त्याला हे कारण आहे. पॉझिटिव्हिटीकडे पाहणं हे कमी झाल्यामुळं व्यसन बनत आहे. पुढील काळात व्यसनमुक्ती क्षेत्रात आणखी काही नवीन उपक्रम राबवण्याचा आपला मानस आहे का? हा, आम्हाला आहे ना बिना औषधाचं फक्त मेडिटेशनद्वारे की कुणी माइंड पॉवरने ठीक होऊ शकतो. माइंड पॉवर ही कायमस्वरूपी आहे. औषध आहे त्याला ठराविक काळापर्यंत. कारण की आम्ही निर्मल पिंपरीला एक पेशंट माइंड पॉवरने ठीक केला आता. ती दारू कायमची बंद झाली, ते घेऊ शकत नाही ते म्हणे आता. तर त्या पद्धतीने आम्ही प्रयोग चालू आहे तिथे योगाचे. आम्ही एक त्यामध्ये सायंटिफिक प्रयोग करतो, सायंटिफिकली लॉजिकली सायंटिफिक 100% की फ्रिक्वेन्सीचा माइंडवर काय परिणाम होतो. फ्रिक्वेन्सी माइंडमध्ये कसं क्रिएशन करते, सेल्स निर्माण करते. त्या सेल्स डिमांड करते दारू की त्या सेल्समधूनच काढून टाकायची, डिलीट करायची. हा आम्ही प्रयोग सध्या करत आहे आणि ते बराच सक्सेस झालेला आहे सायंटिफिकली. मध्ये सांगितलं आमच्याकडे मोठ्या प्रमाणात. तर मी सर्व आपल्या बंधूंना, भगिनींना, यूथ खास मंडळींना सांगू इच्छितो की आपण मागे आहात, प्रत्येक क्षेत्रात मागे आहात. स्वतः म्हणता की मी मागे आहे, त्यामुळे मी दुःखी आहे, टेन्शनमध्ये. हे मागे जे आहे तुम्ही ते पकडलेलं आहे, ते तुम्ही सोडून द्या. मी मागे नाही हे ठरवा, त्यावेळेस तुम्ही व्यसनापासून मुक्त होणार. हा पत्ता आहे भंडारदरा गाव, मुख्य भंडारदरा मूळ गाव. आणि इथं जे माजी सरपंच त्यांना सगळे ओळखतात, पांडुरंग खाडेगी. हे खूप धडाडीचे कार्यकर्ते आहेत गावाचे. आणि त्यांनी बी सहयोग देतात तिथे. आणि बरोबर डॅम समोर आहे. अकोला तालुका आहे आणि नगर जिल्हा.